श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करावं, तसेच या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी सुरुवात कधी करावी, 7 दिवसीय पारायण करायला चालेल का, किंवा मग दररोज आपण एक अध्याय पठण केला तर चालेल का, हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे असतात, याचं उद्यापन कशा पद्धतीने करावं ते आपण बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तुमच्याजवळ ग्रंथ स्वतःचा असणं खूप महत्त्वाचं आहे. तो ग्रंथ कोणता असावा ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर बघा, सर्वप्रथम जो ग्रंथ आहे तो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्री हरिभाऊ निटूरकर यांचा आपल्याला घ्यायचा आहे. तो ओरिजिनल ग्रंथ मानला जातो. लेखनमध्ये बघा, मूळ लेखन म्हणून येत असतो अशा पद्धतीने हा ग्रंथ येईल आणि ग्रंथाचा जो फ्रंट पेज आहे हे सारखंच असतं, हे लक्षात घ्या. प्रत्येक ग्रंथाचं फ्रंट पेज हे सारखंच असतं, पण लेखन कोणी केलेलं आहे ते नाव आपण बघणं खूप महत्त्वाचं आहे. हरिभाऊ निटूरकर नाव लक्षात घ्या. या पद्धतीने इथे नाव देण्यात येईल. तोच ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे. श्री शंकर भट्ट यांचा आहे. मूळ लेखन शंकर भट्ट यांनी केलेलं आहे आणि मराठीमध्ये अनुवाद जे आहे ते हरिभाऊ निटूरकर यांनी केलेला आहे. तोच ग्रंथ आपल्याला आणायचा आहे. ठीक आहे, तर हा ग्रंथ आपला राहणार आहे. हा ग्रंथ जो आहे हा मराठीत आहे आणि अगदी साध्या सोप्या भाषेत आहे. खूप सुंदर असा ग्रंथ आहे. सगळेच या ग्रंथाचे पारायण करू शकतात. आता आपण बघूयात की हा ग्रंथ जो आहे तो कशावर आधारित आहे, याचे नियम वगैरे पाळायचे काय आहेत, पारायण कशा पद्धतीने करावं. तर दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र आणि चमत्कारी ग्रंथ हा मानला जातो. तसेच तुम्हाला सांगेल, भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या लीलांवर आधारित हा ग्रंथ आहे. संपूर्ण लीला या ग्रंथामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला सांगेल, या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या असतात त्या दूर होत असतात. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते. आयुष्यातील कुठलीही अडचण असू द्या, ती अडचण दूर होण्यासाठी या ग्रंथाचे पारायण आपण करू शकतो. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करत असतो त्याच पद्धतीने श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल बघा, हे पारायण करत असताना आपल्याला नियम सुद्धा गुरुचरित्रासारखे पाळायचे आहेत, कारण हा ग्रंथ खूप पवित्र मानला जातो. दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत हे बाल रूप आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण नृसिंह सरस्वती महाराज जे आहेत ते युवक म्हणजे यवन रूप आहेत, जे तारुण्य रूप आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे हे म्हातारपण म्हणजे आजोबा स्वरूपात आपल्या समोर आहेत. म्हणून आपल्याला या ग्रंथाचे पारायण केलं तर त्याची दिव्य अशी माहिती आपल्याला मिळत असते. त्यामधून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. म्हणून या ग्रंथाचं पारायण नक्कीच आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. हे 53 अध्यायाचं पारायण आपण 7 दिवसांमध्ये म्हणजे सप्ताह पद्धतीने आपण करू शकतो. आपला गुरुपौर्णिमा जे आहे तर गुरुपौर्णिमा तिथीवर सुद्धा आपण करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे. तर गुरुपौर्णिमा ही 29 तारखेला येणार आहे. त्यानिमित्ताने सुद्धा तुम्हाला जर गुरुचरित्र नाही जमलं किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तुमच्याकडे, किंवा मी आत्तापर्यंत गुरुचरित्र केलेलं आहे पण पहिल्यांदा मला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तेवढेच फलप्राप्ती या ग्रंथाने सुद्धा आपल्याला मिळत असते. म्हणून आपण सप्ताह बघावा आणि त्या सप्ताह बघून आपण त्या कालावधीमध्ये 29 तारखेपर्यंत या ग्रंथाचं पारायण करू शकतो. आता यासाठी काळ जो असतो बघा, आपण गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा इतर वेळी केव्हा या ग्रंथाचं पारायण करू शकतो, तर बघा दत्त जयंती असते त्यानिमित्ताने करू शकतो. गुरुपुष्यामृत योग येतो बघा, गुरुपुष्यामृत योगावर सुरुवात केली किंवा त्या दिवशी शेवट असला तरी सुद्धा चालेल. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण या ग्रंथाचे पारायण करू शकतो किंवा कोणत्याही गुरुवारपासून आपण या पारायणाची सुरुवात करू शकतो. या पद्धतीने करा. 7 दिवसाचे अध्याय जे असतात ते कशा पद्धतीने पठण करावे ते आपण जाणून घेऊ. तर बघा, पहिला दिवस जो असतो त्या दिवशी आपल्याला 1 ते 6 अध्याय पठण करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच पारायणाचा दुसरा जो दिवस असेल त्या दिवशी 6 पासून 12 अध्याय पठण करायचं आहे. तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय पठण करायचे आहेत. चौथ्या दिवशी 19 ते 22 अध्याय पठण करायचे आहेत.
5व्या दिवशी 23 ते 34 अध्याय पठण करायचे आहेत, 6व्या दिवशी 35 ते 42 अध्याय पठण करायचे आहेत आणि 7व्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याला 43 ते 53 अध्याय पठण करायचे आहेत। या पद्धतीने पारायण आपण वाचनाचे जे अध्याय असतात ते पठण करू शकतो। आता पारायणाचे नियम असतात, ते विधी जो असतो, नियम किंवा विधी जी असते, म्हणजे आपण पूजा वगैरे आपण कशा पद्धतीने करावी। गुरुचरित्र पारायण करत असताना आपण पाठ वगैरे मांडतो, तसंच या ग्रंथाचं पारायण करत असताना सुद्धा आपल्याला सप्ताह जर आपण करत असणार 7 दिवसाचं पारायण, त्यासाठी पाठ मांडावा लागतो। तर घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये देवघर जिथे असेल तिथे किंवा आपल्या घरातील एक शांत अशी जागा जिथे कोणाचा हातबोट लागत नाही किंवा सावली पडत नाही, अशा ठिकाणी आपण ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। गोमूत्राने स्वच्छ पुसा आणि त्यावरती आपल्या किंवा मग देवघराच्या बाजूला जर जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही मांडू शकतात। या पद्धतीने करा। आणि आपल्या घरातील ईशान्य कोपरा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पाठ मांडू शकतात। या पद्धतीने करा। पाटावरती पिवळे वर्ष आपण अंथरायचे आहे किंवा लाल वर्ष असेल तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ग्रंथाची स्थापना करायची। हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला ठेवायचा आहे। ग्रंथाच्या बाजूला श्रीपाद श्री वल्लभांचा तुमच्या घरात फोटो असेल तर तो ठेवा, तो नसेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवा किंवा मग स्वामी समर्थांचा महाराज किंवा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती तुम्ही पाटावरती ठेवू शकतात। अखंड दीप जो आहे नंदादीप तो आपल्याला तेवत ठेवायचा आहे। आता अखंड जर नाही ठेवता आला तर आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपण प्रज्वलित ठेवला दिवा तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने आपण करा। आता रोजच्या रोज आपण पूजा कशी करायची तर बघा, दररोज आपल्याला सकाळी स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ असे कपडे परिधान करावे आणि त्यानंतर आपल्याला बघा ग्रंथाला आणि फोटोला आपण अष्टगंध किंवा हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून या ग्रंथाची पूजा करायची आहे। धूप दीप आपल्याला दाखवायचा आहे, ओवाळायचा आहे। नैवेद्य आपल्याला 2 वेळा दाखवायचा आहे। ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाला आपण नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीने या ग्रंथाच्या पारायणाच्या वेळी सुद्धा 2 वेळा आरती, 2 वेळा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। जेवणाचा नैवेद्य जर नंतर तुम्ही दाखवत असणार, जेव्हा वाचन आपण करत असतो, वाचनाच्या आधी आपण पूजा करणार आहोत, तर तेव्हा आपण खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य सकाळी दाखवू शकतो। महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर स्वच्छ करून घ्या। अभिषेक वगैरे करण्यासाठी आपण उचलू शकतो, काही हरकत नाही। या पद्धतीने करा। आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून परत आपण फुलहार किंवा फुल अर्पण करा। अष्टगंध, हळदी, अष्टगंध आपण वाहू शकतात। या पद्धतीने पूजा करावी आणि दिवा अगरबत्ती आपण ओवाळायची आहे, महाराजांना सुद्धा, ग्रंथाला सुद्धा। आणि नंतर अगरबत्ती आणि दिवा जो असतो तो तेवत ठेवून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची असते। आता वाचनाचे नियम काय असतात जेव्हा आपण वाचनासाठी बसत असतो तेव्हा, तर बघा, वाचन करत असताना आपले जे तोंड असतात ते पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख येईल याची आपण काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये। त्यानंतर आसन जे असतं जेव्हा वाचायला बसत असतो ते स्वतःचं असावं, हे लक्षात घ्या। आता आसन कोणतं असावं, लोकरीचं असेल ते चालेल किंवा कुठलंही असू दे। बघा, तुमच्याकडे जे तुम्ही पूजेसाठी घेतात किंवा गुरुचरित्र पारायणाला आपण घोंगडी वगैरे घेत असतो ती असली तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात। आसन मात्र आपलं स्वतःचं हवं। त्यानंतर वाचन पूर्ण एकाग्रतेने आपल्याला करायचं आहे, स्पष्ट उच्चारात आपल्याला करायचं आहे। हा ग्रंथ मराठीत आहे। जो गुरुचरित्र ग्रंथ आहे बघा, तो प्राकृतमध्ये आहे, मराठी प्राकृतमध्ये आहे। मात्र श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला उच्चार हे स्पष्ट असावेत आपले। वाचन सुरू असताना मध्येच उठायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही। ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र करतो तेव्हा नियम पाळतो त्या पद्धतीने आपल्याला या ग्रंथाचं पारायण करत असताना सुद्धा नियम पाळायचा आहे। पुढे आता नियम आणि पथ्य काय करायचे आपण हे 7 दिवसांच्या कालावधीमध्ये, म्हणजेच आहार वगैरे आपण काय करावा किंवा दुसरे नियम जे असतात ते कोणते पाळावे, तर आहार घेत असताना पारायणाच्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण मांसाहार टाळायचा आहे, शाकाहारी जेवण घ्यायचं आहे, सात्विक भोजन आपण घ्यायचं आहे, परान्न हे टाळायचं आहे, कांदा लसूण हा वर्ज्य करावाच। आता बघा, बरेच लोक बोलतील की नाही केला तर चालेल का, तर तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण अशा ग्रंथांचे पारायण आपण करत असतो, गुरुचरित्र असू द्या, नंतर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत असू द्या, गुरु लीलामृत असू द्या, बघा असे दिव्य ग्रंथ आहेत। या ग्रंथांमध्ये ऊर्जा सामावलेली असते, ती ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हीट तयार होते। कांदा लसूण मसाले हे जे असतात याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये हीट तयार होते, म्हणून आपल्या शरीराला ते भावेल
किंवा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून आपण आपला सांभाळ करावा. 7 दिवसांसाठी कांदा लसूण ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राला आपण नियम पाळतो जेवणाची, त्या पद्धतीने या पारायणासाठी सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. पूर्ण ब्रह्मचर्या पालन करून हा ग्रंथ जो आहे तो आपण पठण करावा. 7 दिवसांसाठी आपल्या घरात सुद्धा ब्रह्मचर्या पाळली गेली पाहिजे. मांसाहार सुद्धा कुणी करू नये ही आपण काळजी घ्यावी. आता कुणाबद्दल बघा वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये, खोटे बोलू नये, वादविवाद टाळावेत. मन शांत ठेवून आपले नामस्मरणात मन अडकवून ठेवायचं आहे या 7 दिवसांमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचं आहे. नंतर तुम्हाला सांगेल या पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन जे असतं आपण कशा पद्धतीने करावं. तर बघा 7व्या दिवशी आपण 53 अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर ग्रंथाची आणि भगवान श्रीपादांची आरती करायची आहे. आता आरती तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल, गुगलला मिळून जाईल किंवा बघा दत्त महाराजांची आरती आपल्याला येत असते, स्वामींची आरती आपल्याला येत असते, महाराजांची आरती आपण केली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला जे काही जेवणामध्ये आहे बघा ते पदार्थ गोडाचे बनवायचे आहेत. नंतर महाराजांचा तुमच्या घरी फोटो ते सगळी काही आपण पूजा करून घ्या. नंतर सुवासिक फुलं जी असतील, चाफ्याची फुलं असतील तर अतिउत्तम, ती फुलं आपण अर्पण करायची. अत्तरासारखा वास येणारा किंवा अत्तरसुद्धा आपण लावायचा आहे त्या दिवशी आणि महाप्रसाद त्या दिवशी बनवायचा आहे. आता महाप्रसादामध्ये जेवणामध्ये आपल्याला 7व्या दिवशी देवाला अर्पण करण्यासाठी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य आपण बनवायचं आहे. म्हणजे ते जेवण आपण बनवायचं आहे. खिरीचं जेवण बनवा, खीर पुरी वगैरे या पद्धतीने किंवा पुरणपोळी या पद्धतीने आपण बनवू शकतो. यथाशक्ती जेवण किंवा मग घेवड्याच्या शेंगा असतात ते आपण बनवू शकतो. या पद्धतीने जेवण आपल्याला बनवायचं आहे. मात्र कांदा लसूण वर्ज्य करा. जो आपण नैवेद्य दाखवणार आहे त्यामध्ये 7व्या दिवशी सुद्धा नैवेद्य दाखवत असताना किंवा सुवासिनी महिला किंवा ब्राह्मण जोडपं जर तुम्ही जेवायला बोलवत असणार तर त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. या पद्धतीने करा. शक्य झालं तर नक्कीच ब्राह्मण जोडपं सांगा. नाही तुम्हाला शक्य झालं तर बघा एखादी दत्तभक्त असेल त्यांना जेवणासाठी बोलवा किंवा ते सुद्धा तुम्हाला म्हणजे मिळालेच नाही तर गरजूंना अन्नदान करा तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. नंतर ब्राह्मण असतील तर त्यांना कोरडा शिरासुद्धा तुम्ही देऊ शकतात. आता शिरा म्हणजेच काय तर कोरडे जे पदार्थ 2 व्यक्ती जेवतील एवढ्या पद्धतीने आपण कोरडा शिरा घ्यायचा आहे, तो आपण ब्राह्मण बाबांना दान करायचं आहे. या पद्धतीने आपण करू शकतो. हे उद्यापनाच्या दिवशी करावं. नाही शक्य झालं तर दत्त मंदिरात किंवा महाराजांच्या मठामध्ये तुम्ही यथाशक्ती दान करा, पैसे दान करा. अन्नदान क्षेत्र असतं बघा तिथे तुम्ही दान करा तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. जर काही कारणास्तव आता बघा बऱ्याच लोकांना काही कारणास्तव 7 दिवसीय जे कडक पारायण जे असतं ते सप्ताह पारायण नाही शक्य नसेल, तुम्हाला शक्यच झालं नाही तर दररोज तुम्ही किमान 1 अध्याय किंवा 3 अध्याय वाचूनही तुम्ही या ग्रंथाचं म्हणजे पारायण करू शकतात. हे लक्षात घ्या. या ग्रंथाचं पारायण जे असतं ते 7 दिवसाचंच करावं का अशा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की दररोज आपण करू शकत नाही का. तर नक्कीच आपण करू शकतो. मी सुद्धा ही सेवा चालू केलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, तर तुम्ही सुद्धा करू शकतात. अगदी बघा तुम्हाला 7 दिवसाचं पारायण शक्य नाही होत तर 1 अध्याय करू शकतात. आता मी 1 अध्याय करत आहे म्हणून तुम्हाला देखील सांगेल. तुम्हाला जर 7 दिवसीय पारायण शक्य नाही झालं तर 1 अध्याय करून आपण पूर्ण करावं. गुरुपौर्णिमा येत आहे त्यासाठी आपण आपल्या गुरूंच्या चरणी ही सेवा अर्पण करू शकतो. 1 अध्याय जे असतात ते पठण आपण रोजच्या रोज करावं. म्हणजेच बघा देवपूजा केल्यानंतर आपण जेव्हा नित्यसेवा करत असतो श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 3 अध्याय पठण करतो तेव्हा या ग्रंथाचा 1 अध्याय पठण करून घ्यायचा. मांसाहार वगैरे जे व्यक्ती करत असेल, आता मी तर करतच नाही माझा प्रश्न नाही, पण जे व्यक्ती मांसाहार ज्यांच्या घरामध्ये होत असतो त्यांनी आधी अध्याय पठण करून घ्यायचा देवपूजा केल्यानंतर लगेचच आणि नंतर तुम्ही मग मांसाहाराला हात लावू शकतात. या पद्धतीने करा. तर या पद्धतीने या ग्रंथाचं दिव्य असा ग्रंथ आहे. खूप सुंदर ग्रंथ आहे. तुम्ही वाचन करा. स्वतः बघाल की या ग्रंथामध्ये लीला किती सुंदर दिलेल्या आहेत दत्त महाराजांच्या आणि मराठीत असल्या कारणामुळे हे अध्याय जे असतात पटापट लक्षात येतात. खूप सुंदर सुंदर लीला आहेत आणि सगळे कुणी करू शकतो. मुलगा मुलगी असतील, पुरुष स्त्री विधवा महिला ज्या असतील सगळ्यांना या ग्रंथाचं पारायण करता येतं. काही हरकत नाही. फक्त एवढं सांगेल मनाने श्रद्धेने विश्वासाने पारायण करा. या पारायणाचे सुद्धा दिव्य असे अनुभव येतातच येतात. चला मग
सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.